आगामी निवडणुका शिवसेना भाजप सोबतच लढू, एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता नाही, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, येवल्याचे माजी आमदार मारुतराव पवारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मारुतराव पवारांसह पुतणे संभाजी पवार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, आमदार शिवाजी पाटलांच्या विरोधात विरोधक एकवटले, चंदगडमध्ये घराणेशाहीकडून जनतेची फसवणूक, आमदार शहाजी पाटलांची टीका। सातारातील लोणंद वखार केंद्रामध्ये गहू तांदळाचा तब्बल 87 लाखांचा पहार, या प्रकरणी माजी केंद्र प्रमुखावर गुन्हा दाखल। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून कारवाई, खटला प्रलंबित असतानाही महानगरपालिकेकडून कारवाई, स्थानिक नागरिकांमध्ये संताप। शिक्षक भरती आणि या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी वेतन रखडल्यानं शिक्षक आक्रमक, शिक्षकांचे उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन, आरोपींवर कारवाई करा पण आमचं वेतन तात्काळ द्या, शिक्षकांची मागणी। सांगलीमध्ये गुन्हेगारी आणि नशेखोरीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचा ठिय्या, स्वसंरक्षणासाठी सशस्त्र परवाने देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, तात्काळ उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा देण्यात आला इशारा। मीरा भाईंदरमध्ये सीएनजीचा पुरवठा ठप्प, वाहन चालकांना त्रास, दुसऱ्या दिवशी देखील वाहनांच्या रांगा तर सीएनजी पंपावर इंधनाची तीव्र टंचाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅफेत अत्याचार करून गर्भपात, आरोपानंतर प्रशिक्षणार्थी फौजदारावर गुन्हा तर 25 वर्ष युवतीची वर्षभरानंतर पोलिसांमध्ये धाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।